नमस्कार मित्रांनो, इन्फो विथ अभी आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत। नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी जी मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे त्याबद्दलची बातमी आहे। काय बातमी आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर सुरू करूया। दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 24 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातील सरकारी कर्मचारी, शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक, पर्यटक यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। राज्याचे सांस्कृतिक धोरण 2024 जाहीर। सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे सन 2024चे सांस्कृतिक धोरण जाहीर करण्यात आलेले आहे। या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आलेले आहे। यामध्ये राज्याची समृद्ध वारसा तसेच कलेची जपणूक त्याचबरोबर राज्याचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करून देणे तसेच राज्यातील कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून देणे, सांस्कृतिक धोरणाद्वारे राज्यातील सामाजिक एकता वाढीकरिता प्रयत्न करणे, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कौशल्य वाढ होण्याकरिता सहकार्य करणे अशा प्रकारचे सहकार्य केले जाणार आहे। धान उत्पादकांना अतिरिक्त भरडाई दर। राज्यातील धानाच्या भरडाईकरिता भात गिरणी धारकांना अतिरिक्त भरडाई दर निश्चित करण्यात आले आहे। यामध्ये केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या भरडाई दराव्यतिरिक्त राज्य सरकारकडून प्रति क्विंटल 40 रुपये अतिरिक्त दर देण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। शिरूर छत्रपती संभाजीनगरकरिता ग्रीनफील्ड दुर्गती मार्गास मंजुरी। ग्रीनफील्ड दुर्गती मार्गास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। सदर 205 किलोमीटर लांबीचा असून जो की मार्ग 205 किलोमीटर लांबीचा आहे। याकरिता 1486 कोटी इतका खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। याकरिता सदर मार्गातील 2633 हेक्टर जमीन भूसंपादित केले जाणार आहे। सरपंच उपसरपंच यांच्या मानधनामध्ये वाढ। राज्यातील सरपंच तसेच उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सदर बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। यानुसार ग्रामपंचायतीच्या लोकसंख्या वर्गवारीनुसार सरपंचांच्या मानधनामध्ये अनुक्रमे 6000 रुपये, 8000 रुपये व 10000 रुपये इतके दरमहा मानधन दिले जाणार आहे। तर उपसरपंचांना अनुक्रमे 2000, 3000 व 4000 इतके दरमहा मानधन दिले जाणार आहे। सद्यस्थितीमध्ये सरपंचांना लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार 3000, 4000, 5000 इतके मानधन दिले जात होते, तर उपसरपंच यांना 1000, 1500, 2000 इतके मानधन दिले जात होते। ब्राह्मण व राजपूत समाजाकरिता आर्थिक विकास महामंडळाची स्थापना। ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकासाकरिता परशुराम आर्थिक विकास महामंडळ तर राजपूत समाजाच्या आर्थिक विकासाकरिता महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। गाईच्या दुधाकरिता लिटर मागे 7 रुपयांचे अनुदान। राज्यातील सहकारी तसेच खाजगी दूध उत्पादक प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गाईच्या दुधाकरिता प्रति लिटर मागे 7 रुपयांचे अनुदान देण्यास सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। सदर निर्णय हा दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून राबवण्यास मंजुरी दिली आहे। याकरिता 965 कोटी 64 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे। कुणबी समाजाच्या 3 पोट जातींच्या इतर मागासवर्गामध्ये समावेश। कुणबी समाजातील तिलोरी कुणबी, ती कुणबी या पोट जातींचा इतर मागासवर्गामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास जगद्गुरू संत तुकाराम महाराज असे नामकरण करण्यास मंजुरी। पुणे जिल्ह्यातील तालुका जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय त्याचबरोबर दिवाणी वरिष्ठ सत्र न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी। यवतमाळ जळगाव जिल्ह्यातील सूतगिरणींना अर्थसहाय्य करण्यास मंजुरी। अजिंक्य रहाणे या क्रिकेटपटू सुसज्ज क्रीडा सुविधा उपलब्ध करण्याकरिता वांद्रेमध्ये भूखंड देण्यास मंजुरी। मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रे मधील नवे संकुल येथे महत्त्वपूर्ण प्रकल्प उभारण्यास मंजुरी। हरित हायड्रोजन धोरणामध्ये अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करण्यास सदर मंत्रिमंडळ मल्टीकममध्ये मंजुरी देण्यात आली आहे। बस महामंडळाच्या जमिनी BTO तत्वाद्वारे विकसित केले जाणार। याकरिता पुढील 60 वर्षांकरिता भाडे तत्वावर करार करण्यात आला आहे। सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यातील 14 ITI संस्थांचे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे।
नागपूर छत्रपती संभाजीनगर येथील विधी म्हणजेच लॉ विद्यापीठांना 7 कोटी रुपयांची अनुदान देण्यास मंजुरी मिळाली आहे. हरेगाव तालुका श्रीरामपूर येथील शेती महामंडळाच्या जमिनी त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यास मंजुरी मिळाली आहे. महाज्योती सारथीच्या विद्यार्थ्यांना नोंदणीनंतर संपूर्ण अधिछात्रवृत्ती देण्यास मंजुरी. यासोबतच जे वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा निवड श्रेणी आहेत त्याच्या बाबतीतही मंजुरी देण्यात आलेली आहे. तर आशा करतो की आपल्याला लक्षात आलंच असेल की या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू. तोपर्यंत मला रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.